नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्यातर्फे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत भाषा कृतींचा बुधवार यामध्ये मी सौ वासंती अनिल कोदांडे खेराडकर, जिल्हा परिषद शाळा शिरगाव कवठे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, आज तुम्हाला इयत्ता दुसरी ते पाचवी या इयत्तामधील विषय भाषामधील निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम इयत्ता दुसरी ते पाचवी. बघा, जे जे हवे ते घ्यावे, जे जे हवे ते द्यावे, ते सहज पोहोचवावे निज विद्यार्थींनास. या निस्वार्थी भावनेने आपण नेहमीच विद्यार्थ्यासाठी झटत असतो. अध्यापनात नाविन्यता आणून तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतो. राज्यात सुद्धा या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले. त्यामधील एक म्हणजे कृती कार्यक्रम. यामध्ये आज आपण इयत्ता दुसरी ते पाचवी या इयत्तामधील वाचन व लेखन या कौशल्यामधील अपेक्षित अध्ययन क्षमता व त्याचे अध्ययन स्तर व या अध्ययन स्तरानुसार करावयाच्या कृती पाहणार आहोत. इयत्ता दुसरी ते पाचवी मधील भाषा अंतर्गत पहिलं कौशल्य आहे वाचन. यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांचे वाचन करणे. कौशल्य आहे वाचन. वाचनाचे एकूण अध्ययन स्तर आहेत 14. यामध्ये पहिला अध्ययन स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व संबंधित ध्वनी उच्चार ओळखत नाही. यामध्ये आपण वर्णमालेतील अक्षरे व त्याचे ध्वनी म्हणजे उच्चार ओळखण्यासाठी खालील कृतींचा सराव करून घ्यायचा आहे. यामध्ये पहिली आहे प्रत्येक मुळाक्षर व त्याचे चित्र दाखवून वाचन घ्यावे. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती चित्र दिसत आहे. तर विद्यार्थ्यांना आपण अनेक चित्र दाखवून त्यांचे नाव सांगून त्यांची तयारी करून घ्यायची आहे. पहिलं चित्र कप, यानंतर दुसरं आहे मासा, पुढील चित्र विद्यार्थ्यांना चित्र बघ आणि त्याचं नाव सांग, या पद्धतीनं सराव करून घ्यायचा आहे. हे चित्र आहे लाटणे, यानंतर पुढं पालक. बघा, अध्ययन स्तर 1 मध्ये वर्णमालेतील सर्व अक्षरे व संबंधित ध्वनी हे विद्यार्थी उच्चार ओळखत नाही. तर आपण विद्यार्थ्यांना प्रत्येक चित्र ओळखण्यास सांगायचंय. त्या चित्र व शब्दामधील समान अक्षरे शोधायला सांगायचे व त्या शब्दांचे वाचन करून घ्यायचंय. शब्दातील समान अक्षराला गोल करणे किंवा अधोरेखित करून वाचन करणे यामध्ये अपेक्षित आहे. बघा, पहिलं चित्र आहे कप, कासव, कावळा आणि त्यानंतर पुढील चित्र आहे कमळ. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांकडून चित्र व त्यामधील समान अक्षर यांचं वाचन करून घ्यायचंय आणि जे समान अक्षर दिसत आहेत बघा, क या अक्षराला गोल करायचंय आणि किंवा ते शब्द अक्षर अधोरेखित करायचंय आणि त्याचं विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, या अध्ययन स्तरांतर्गत मुळाक्षरे वाचन व चित्र वाचनाचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे. समान अक्षर गट वाचनाचा सराव घ्यावा. उदाहरणार्थ व, क, ब ही समान अक्षर गट असलेल्या वाचनांचा सराव करून घ्यायचा आणि विद्यार्थ्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात हे शब्द व चित्र यांचे ऑडिओ ऐकवायचे, म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव होणार आहे. अध्ययन स्तर 1 अंतर्गत विद्यार्थ्यांनी भरपूर साहित्य वापरायचं आहे विद्यार्थ्यांच्यासाठी. बघा, महाराष्ट्र शासन समग्र शिक्षातर्फे अनेक उपयुक्त साहित्य प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये पहिला आहे बघा, टाळ बेस्ड पेडॉलॉजी थ्रू एक्सपेरिमेंटल लर्निंग मटेरियल. यामध्ये हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी अध्ययन कृती दिलेली आहे. त्यामधून साहित्य वापरायचं आहे आणि त्या साहित्यानुसार सराव करून घ्यायचा आहे. बघा, त्यामध्ये आपल्याला मराठी अक्षर वर्णमाला, वर्णमाला स्वर, व्यंजन ट्रेसिंग, स्वर चार्ट, व्यंजन तक्ता, वर्णमाला ट्रेसिंग बोर्ड हे साहित्य यामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. या साहित्याचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करून विद्यार्थ्यांकडून या कृतींचा सराव करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी एक आपल्याला महाराष्ट्र शासनातर्फे अजून एक निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच हे देखील मिळालेलं आहे. तर सर्वांनी याचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यायचा आहे.
यामध्ये बघा अशा पद्धतीनं साहित्य आहे उपलब्ध, व्यंजन, स्वर, त्यानंतर ट्रेसिंग चार्ट हे सुद्धा आहे. बघा यामध्ये एक कृती आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेली आहे, व्यंजने ओळख या साहित्याचा वापर करून केलेली आहे. तुम्ही ही व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. यानंतर पुढील कृती पाहायची आहे, आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यांनी केलेली आहे. गरुड, घ घड्याळ, च चमचा, छ छत्री, ज जहाज, झ झोपडी, ड टरबूज, ठ ठसा, ड डमरू, ढ ढ ख खार. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्याकडून कृती करून घ्यायची आहे. बघा यानंतर अध्ययन कृती आहे, अक्षर, शब्द व सापशिडी. अक्षरे, शब्दचित्र, सापशिडीची कृती पाहणार आहोत. यानंतर पुढील कृती पाहणार आहोत आपण. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर, शब्द, चित्र, सापशिडी हा खेळ खेळणार आहोत. त्यासाठी तर तुम्हाला ही सापशिडीचा हा खेळ लक्षात आला असेलच. यानंतर पुढे या साहित्यामध्ये बघा आपल्याला अक्षर गाडी ही एक ऍक्टिव्हिटी आहे. बघा विद्यार्थी कसे करतायत ते. बा बी बी बू बू बे बॅ बै. बघा अशा पद्धतीने आपण या अक्षर गाडीची विद्यार्थ्यांनी केलेली कृती पाहिलेली आहे. यानंतर आपण पुढील अध्याय पाहूया. तर यामध्ये आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. बघा पहिल्यांदा तो मुळाक्षर वाचत नाही, त्यानंतर तो मुळाक्षर ओळखतो आणि यापुढील टप्पा आलेला आहे. आता तो अक्षरे आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. या 2 स्तरातील अध्ययन क्षमता प्राप्त झाल्यानंतर या स्तरासाठी आपल्याला सराव करणे आवश्यक आहे. कारण अक्षरे व ध्वनी उच्चार ओळख झाल्यानंतर ही सर्व अक्षरे व स्वरचिन्हांची ओळख व दृढीकरण करून आपण वेगवेगळ्या कृतींचा सराव केला तर नक्कीच या विद्यार्थ्यांमध्ये बदल होणार आहे. यामध्ये पहिली अध्ययन कृती आहे चित्र व शब्द वाचन, याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे. यानंतर पुढे आहे शब्द गाडी, जी आपल्याला पुस्तकामध्ये दाखवलेली आहे. त्यानुसार मी विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतलेली आहे. आणि यानंतर पुढील कृती आहे शब्दहंडी. यामध्ये आपण विद्यार्थ्यांमध्ये 2 अक्षरी शब्द ची दृढीकरण होण्यासाठी शब्दहंडी हा एक वेगळा उपक्रम घेतलेला आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जवळ आल्यानंतर जे हंडी आहे त्या हंडीतील शब्द घ्यायचा आणि त्या शब्दाचं वाचन करायचं. त्यानंतर पुढे पास होणार दुसऱ्या विद्यार्थ्यांनी त्यातील शब्द घ्यायचा. अशा पद्धतीनं शब्दहंडी हा उपक्रम राबवलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे वाचन व लेखन क्षमता ही चांगल्या प्रमाणात वृद्धी झालेली आहे. बघा या अध्ययन स्तराच्या प्राप्तीसाठी आपण बघा अ गटात चित्र दिसत आहेत आणि ब गटात शब्द दिसत आहेत. तर विद्यार्थ्यांना असे वेगवेगळे चित्र आणि शब्द यांच्या जोड्या जुळव ही एक कृती करून घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना
शब्दाची ओळख लगेच कळणार आहे, कारण मुलांना चित्रयुक्त शब्द खूप आवडतात. या चित्राच्या मदतीनं हे मुलं चांगल्या पद्धतीने शिकतात. म्हणून बघा, मासा, पालक, पालकची जोडी पालकला लावायची, त्यानंतर कप, मासा आणि शेवटी आहे लाटणे. आता बघा, या अंतर्गत आपण शब्दगाडी ही ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. टाटा, टाका, मका, टाटा, टाका, मका, काम, रूप. शेवटचा शब्द तो विद्यार्थी त्या फुलपाखराच्या चित्रावरील जोडतो आणि त्यानुसार अटॅच दुसरा शब्द घेतो. अशी ही कृती आहे. विद्यार्थ्यांना अशा कृती करायला खूप आवडतं. त्यानंतर पुढील ऍक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. या ऍक्टिव्हिटी नंतर बघा, कौशल्य वाचन लेखन अंतर्गत शब्द वाचन. आपण वेगवेगळ्या ऍपच्या साह्याने वेगवेगळे आपण चित्र व शब्द यांची कोलाज तयार करू शकतो. अशा पद्धतीने मी शब्द वाचनासाठी विद्यार्थ्यांसाठी कोलाज तयार केलेला आहे. यामध्ये बघा, वेगवेगळे शब्द दिसत आहेत. मुलांना वेगळं काहीतरी मिळालं तर ती नक्कीच चांगल्या पद्धतीनं वाचन करतात. अशा या शब्द वाचनाचे शब्दचक्र आहे. त्या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांकडून वाचन अंतर्गत या कृती घेऊ शकतो. यानंतर पुढे बघा, शब्दचक्र आहे. ता हा अक्षर हे मध्ये आहे आणि त्यापासून ताट, ताग, ताक, ताल, तास अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्याकडून शब्द तयार करून घ्यायचे. म्हणजे सोपे सोपे शब्द विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं घडतील. यानंतर पुढे बघा, तसे शब्दचक्र तयार केलेलं आहे, त्या शब्दाचं देखील वाचन आपण घेणार आहोत. यानंतर इयत्ता 2री ते 5वी यामधील लेखन कौशल्य अंतर्गत बघा, अपेक्षित अध्ययन क्षमता आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. अनुलेखन करतो आणि श्रुतलेखन करतो. तर यामध्ये आता बघा, स्तर वाढवलेला आहे. तर यामध्ये इयत्ता 2री ते 5वी साठी अध्ययन स्तर दिलेले आहेत. 2री साठी 16 आहेत आणि 3री ते 5वी साठी 18 अध्ययन स्तर दिलेले आहे. तर या अध्ययन स्तर मध्ये विशेषतः म्हणजे समान अध्ययन स्तर रचना केलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्याकडून किमान अपेक्षा ठेवणारे हे स्तर आहेत. म्हणजे हे स्तर प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना इतर क्षमता किंवा कौशल्ये साध्य होऊ शकतात. या वाचन व लेखनाचे हे स्तर साध्य करणे म्हणजे भाषेसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करणे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्याकडून लेखन या कौशल्याअंतर्गत इयत्ता 2री ते 5वी मधील विद्यार्थ्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमतेनंतर अध्ययन स्तर पहिला आहे, वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही. अध्ययन स्तर दुसरा आहे, वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो. आणि अध्ययन स्तर क्रमांक 3 आहे, सोपे शब्द पाहून लिहितो. बघा, या लेखन अंतर्गत जो अध्ययन स्तर पहिला आहे की वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही, म्हणजे यामध्ये आपल्या शाळेतील ज्या मुलांना अजिबातच लेखन जमत नाही या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होईल. म्हणजे ही मुलं अक्षर ओळखत नाही, दिव्यांग मुलं यामध्ये येऊ शकतील. जी मुलं काहीच करू शकत नाही ती अध्ययन स्तर यामध्ये समाविष्ट होतात. तर आपण या स्तरामधून पुढच्या स्तरामध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा खूप सराव करून घेणे आवश्यक आहे. आणि या सरावाने विद्यार्थी त्या वर्णमालेतील अक्षरे लिहिणार आहोत आणि वाचणार सुद्धा आहेत. बघा, इयत्ता 1ली मध्ये वाचनपूर्व लेखन पूर्व तयारीसाठी पहिलं बघा, समान प्रतिबिंब असलेल्या चित्रांच्या जोड्या लावायच्या. बघा, स्क्रीनवर चित्र दिसत आहे, तर या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांच्याकडून समान चित्र घ्यायची, समान शब्द घ्यायचे आणि त्या शब्दांच्या जोड्या लावून घ्यायच्या. म्हणजे ही लेखनाची पूर्वतयारी विद्यार्थ्यामध्ये साध्य होईल. यापुढे बघा, अध्ययन स्तर 2 आहे, तर वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो. वर्णमालेतील अक्षरे ओळखून विद्यार्थ्यांमध्ये अचूक लिहिणे अपेक्षित आहे. यासाठी अध्ययन स्तरापासून अध्ययन स्तर क्रमांक 2 मध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा खूप सराव करून घेणं आवश्यक आहे. जसे आपण पाहिले की अक्षर वाचनामध्ये भरपूर प्रमाणात वाचन घेणं, चित्राचा परिचय करून देणं अपेक्षित आहे, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना वाचन आल्यानंतर ती आपोआपच लेखन कौशल्याकडे वळणार आहेत. म्हणजे वाचन ही क्षमता प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी लिहिण्यास शिकणार आहेत. मग जसं आपण अक्षर वाचनाचा सराव घेतला त्या पद्धतीने लेखनाचा सराव सुद्धा घेणे अपेक्षित आहे. बघा, तर आपण अशी कृती करून घेऊ शकतो, अक्षर वाचून त्या अक्षराला गोल करायचं किंवा अधोरेखित करायचं.
बघा तुम्हाला स्क्रीनवर पहिलं चित्र दिसते. आ या अक्षराला गोल करायचं आहे. विद्यार्थी सगळे शब्द पाहणार आणि त्यामध्ये जे आ अक्षर आहे त्या अक्षराला तो गोल करणार आहे. त्यानंतर पुढे दिसतंय ते बघा क या अक्षराला गोल करणे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक मुळाक्षर आणि त्या मुळाक्षरावर आधारित जर छोटे छोटे शब्द घेतले आणि त्या शब्दामधील त्या ज्या अक्षराला गोल करायला लावलं तर विद्यार्थ्यामध्ये त्या क्षमतेचं चांगलं दृढीकरण होऊ शकतं. बघा या अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांची एक कृती आहे. बघा विद्यार्थ्यांकडून ही आपल्याला पेटीमध्ये ही पाटी आलेली आहे. तर या पाटीला जर पेन्सिल सुद्धा आहे, या पेन्सिलच्या साह्याने आपण विद्यार्थ्यांकडून ही स्वर आणि व्यंजने आपण विद्यार्थ्यांकडून लेखन करून घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं मराठी किड्स ऍप, त्यानंतर बालवाडी स्कूल असे वेगवेगळे ऍप्स आहेत. या ऍप्सच्या साह्याने सुद्धा आपण विद्यार्थ्यांकडून जे अक्षर आहेत त्या अक्षरांचं लेखन करून घेऊ शकतो. आपल्या शाळेमध्ये बघा स्मार्ट टीव्ही आहे, त्या टीव्हीवर सुद्धा आपण त्या अक्षरांचं दृढीकरण करून घेऊ शकतो. हे खूप छान तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग आहे आणि मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात. जर आपण अशा पद्धतीनं त्यांचं लेखन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी जर आपण असे वेगवेगळे पर्याय निवडले तर नक्कीच त्या विद्यार्थ्यामध्ये ती क्षमता प्राप्त होणार आहे. यानंतर बघा अध्ययन स्तर क्रमांक 2 प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी हा अध्ययन स्तर क्रमांक 3 कडे वळणार आहे. ज्या पद्धतीने आपण अध्ययन स्तर क्रमांक 2 मध्ये पाहिले की अध्ययन स्तर क्रमांक 2 मध्ये आपण विद्यार्थ्यांकडून ते जी वर्णमालेतील अक्षर आहेत ती पाहून लिहिण्याचा सराव करतो. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वर्णमालेतील सर्व अक्षर येणं अपेक्षित आहे. जर विद्यार्थ्यांना यामधील अक्षरे लिहिता आली वाचता आली तर विद्यार्थी हा पुढच्या अध्ययन स्तरासाठी पात्र होणार आहे. म्हणून अध्ययन स्तर क्रमांक 3 आहे की सोपे शब्द पाहून लिहितो. बघा विद्यार्थ्यांकडून अत्यंत सोपे सोपे शब्द पाहून लिहिणं अपेक्षित आहे. तर यासाठी बघा विद्यार्थ्यांना चित्र दाखवायचंय, ते चित्र ओळखायला लावायचंय आणि ओळखायला लावल्यानंतर त्या शब्दातील समान अक्षरं शोधायला लावायची आणि त्याचं वाचन करून घ्यायचंय. त्यामुळं शब्दातील समान अक्षराला गोल करणे किंवा अधोरेखित करून लेखन करायला सांगायचं. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये ते शब्द पाहून लिहिण्याची क्रिया होणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर बघा चित्र दिसत आहे. पहिलं चित्र कप आहे. त्या कप मधील क हा शब्द, त्यानंतर दुसरं शब्द आहे कासव, यामधली क हा ध्वनी आलेला कासव हा शब्द, त्यानंतर कावळा क. म्हणजे ही समान अक्षरे विद्यार्थ्यांना शोधायला लावायची. आणि शेवटचं चित्र आहे कमळ आणि ही नेहमीच्या विद्यार्थ्यांच्या परिचयाची चित्र आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक खूप चांगला अनुभव येणार आहे की आपल्या नेहमीच्या ओळखीची चित्र आहे. ज्या विद्यार्थ्याला येत नाही तो सुद्धा अगदी छान पद्धतीनं हा कप आहे मग हे क आहे असं अक्षर चांगल्या पद्धतीनं तो ओळखू शकणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी आपण जाऊन या विद्यार्थ्यांसाठी तयारी करून घ्यायची आहे. बघा तुम्हाला वेगवेगळी चित्र दिसली. त्यानंतर या सोपे शब्द लिहिणे अंतर्गत बघा आपण पाहिलं की आला गोल करा, क या अक्षराला गोल करा, अशा पद्धतीनं वेगवेगळे शब्द चक्र घ्यायचे आणि विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यायचा आहे. पुढे बघा तुम्हाला स्क्रीनवर शब्द दिसत आहेत. असे वेगवेगळे शब्द आपण फळ्यावर लिहू शकतो किंवा एखाद्या ऍपच्या साह्याने शब्द तयार करू शकतो. मी हे शब्द तयार केलेले आहेत. ते शब्द विद्यार्थ्यांच्या समोर राहिल्यामुळं विद्यार्थी सारखं सारखं वाचन करून त्या शब्दामध्ये अगदी ती अध्ययन निष्पत्ती प्राप्त करणार आहेत. बघा वेगवेगळे शब्द दिसत आहेत. ते शब्द आपण काय करायचे विद्यार्थ्यांच्याकडून वाचन करून घ्यायचे. त्यामुळं हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. बघा यामध्ये फ या अक्षरापासून तयार होणारे शब्द आहेत. हे सोपे सोपे शब्द विद्यार्थ्यांच्याकडून वाचून घ्यायचे. सुरुवातीला बिना कानामात्राचे शब्द वाचून घ्यायचे आणि नंतर पुन्हा ती क्षमता प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्याकडून काना, वेलांटी, उकार असे स्वरचिन्हयुक्त शब्दांचे वाचन करून घ्यायचे. पण त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना ते शब्द येणं
अपेक्षित आहे. हे सोपे शब्द आल्यानंतर विद्यार्थी हे अध्ययन स्तर प्राप्त करणार आहे आणि पुढील अध्ययन स्तर मध्ये जाणार आहे. आपल्याला दरवेळेस 15 दिवसाचा कालावधी असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी मागे असतील त्यांना आपण त्या 15 दिवसामध्ये त्या त्या अध्ययन स्तरानुसार त्यांची त्यांची तयारी करून घ्यायची आहे. त्यांच्याकडनं वेगवेगळ्या कृती करून घ्यायचे, आनंददायी शिक्षण द्यायचंय. त्यामुळं ती विद्यार्थी तो अध्ययन स्तर चांगल्या पद्धतीनं गाठू शकतील. बघा त्या पुढील शब्द आहे ठ. ठ या अक्षरापासून सुरू होणारे शब्द आहेत. बघा विद्यार्थ्यांच्याकडून फ या अक्षरांचा सराव झाल्यानंतर आपण ठ या अक्षरांचे शब्द वाचन करून घ्यायचंय. ज्या पद्धतीनं मी उदाहरण म्हणून दोन अक्षरांचे शब्द दाखवलेले आहेत. तुम्ही वेगवेगळे प्रत्येक मुळाक्षरापासून सुरू होणारे शब्द घ्यायचे किंवा सोपे शब्द मगर, ससा, कासव असे सोपे सोपे शब्द पहिल्यांदा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन करून त्यांच्या वाचन व लेखन क्षमता वृद्धिंगत करायचं आहे. बघा आपल्याला ही पाटी आहे. या पाटीच्या सहाय्याने आपण लेखनाचा सराव करून घ्यायचा आहे. जेव्हा विद्यार्थी वाचन क्षमता प्राप्त करतील तेव्हाच यामधील लेखन ही क्षमता प्राप्त करणार आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याला बघा अननस असे वेगवेगळे आपल्याला चार्ट आहेत, तक्ते आहेत, छोटे छोटे कार्ड्स आहेत. या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या कार्डचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आणि नक्कीच विद्यार्थी त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तो स्तर आत्मसात करतील. आणि विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीनं हे अक्षर चांगली वाटतात. विद्यार्थी काय करतात तर चित्र दिसलं की ते चित्र आणि शब्द याची सांगड घालून तो शब्द चांगल्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीनं बघा अक्षरगट, शब्दझुंज म्हणून सुद्धा ही एक ऍक्टिव्हिटी आहे. यामध्ये आपण विद्यार्थ्यांना छान पद्धतीनं मार्गदर्शन करून आपण या साहित्याचा वापर करून हा जो अध्ययन स्तर क्रमांक 3 आहे इयत्ता 2री ते 5वी मधील लेखन क्षमता अंतर्गत जो तिसरा स्तर आहे तो स्तर नक्कीच विद्यार्थी प्राप्त करतील. आणि जेव्हा विद्यार्थी हे अध्ययनाचे 3 स्तर प्राप्त करतील तेव्हा ते अध्ययन स्तर क्रमांक 4 मध्ये प्रवेश करणार आहेत. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना वाचन व लेखन अंतर्गत या कृती कार्यक्रम जो कालावधी आहे या कालावधीमध्ये जर विद्यार्थ्यांमध्ये आपण हे बदल केले तर नक्कीच विद्यार्थी त्या अध्ययन स्तर गाठू शकतील. तर यासाठी आपण FLN मधील किंवा भाषा पेटी, गणित पेटी यामधील साहित्याचा भरपूर प्रमाणात वापर करायचा आहे आणि विद्यार्थ्यांना ती अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून द्यायची आहे. त्याच पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना म्युझिक लावून एखादी शब्द टोपलीमध्ये ठेवायचे आणि म्युझिक थांबलं की त्या टोपलीमधील शब्द उचलायचा आणि तो शब्द वाचायचा. असं आनंददायी शिक्षण जरी दिलं तरी विद्यार्थी तो अध्ययन स्तर किंवा ते शब्द किंवा अक्षर वर्णमालेतील शब्द अक्षर असतील ते वाचन करू शकतील. बघा आज आपण अध्ययन स्तर कृती कार्यक्रम अंतर्गत आज आपण इयत्ता 2री ते 5वी या विद्यार्थ्यांमधील वाचन व लेखन या कौशल्यामधील साध्य करायचे स्तर यांचा अभ्यास केला. या स्तरासंबंधित मला तुमच्याशी ऑनलाईन हितगुज करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आमच्या सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय CO मॅडम यांची मी मनपूर्वक आभारी आहे. आदरणीय तृप्ती धोडमिसे मॅडम, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माननीय गायकवाड साहेब यांनाही मी धन्यवाद मानते. त्याच पद्धतीनं आमच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन करणारे आदरणीय होसकोटी साहेब यांना सुद्धा मी धन्यवाद मानते. त्याच पद्धतीनं आमच्या या विभागाच्या प्रमुख आदरणीय अश्विनी पाटील मॅडम यांना सुद्धा मी धन्यवाद मानते. कारण या ऑनलाईन सेशन मध्ये मला तुमच्या सर्वांशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांशी आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद मानते. आणि या अध्ययन स्तर निष्पत्तीच्या या विद्यार्थ्यांच्या चाललेल्या चळवळीत आपण नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू व विद्यार्थ्यांसाठी झटत राहू. नक्कीच ही आपल्यासाठी खूप चांगली संधी मिळालेली आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि धन्यवाद मानते.
मॅडम